कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंबाळ अर्थक्वेक म्हणजे लास्ट टाइम सारखा हे हे काय आहे? अरे बोला ना कोणीतरी काहीतरी, हे सगळं काय आहे? सगळं ठीक चाललं होतं ना, मग हे अचानक काय झालं? नेत्रा नाही, त्यांनी काही ठीक सुरू नव्हतं, सगळं आधीसारखंच। आपल्याला हे सत्य स्वीकारावं लागेल की आपल्या समोर पुन्हा एकदा एक मोठा संकट उभं आहे। हा भूकंप विरोचकामुळेच आलाय। विरोचकांनी पुन्हा ती विचित्र वीणा वाजवली। म्हणजे हे जे भूकंपासारखं जे काही घडलंय ते मागच्या वेळेसारखं फक्त आपल्या घरातच झालंय? हो बापू, हे सगळं फक्त आपल्या वास्तूमध्ये घडतंय। म्हणजे विरोचकाकडे पुन्हा शक्ती आली आहे। काय झालंय? शक्ती हवी आहे मला, शक्ती हवी आहे। वाजत का नाही ही विचित्र वीणा? का वाजत नाही ही? मित्रांनी तार तोडले म्हणून वाजत नसेल काही? काय करू मी, काय करू? शक्ती हवी आहे मला। आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं। विरोचकाकडे कोणती नवीन शक्ती आहे, त्या शक्तीमुळे काय होऊ शकतं आपल्याला काहीच अंदाज नाही। त्यामुळे आता खूप काळजी घ्यायची आणि पुन्हा एकदा एकत्र येऊन या आव्हानाचा सामना करायचा। हो नेत्रा, हे आव्हान स्वीकारायला आम्ही तयार आहोत।
मी पण तयार आहे. मी पण रेडी. आम्ही सगळेच तयार आहोत. नेत्रा, फक्त एक विनंती आहे. मला कळतंय मोठा धोका आहे, पण तरीही आम्ही या वेळेला काही झालं तरी स्वतःला रूम मध्ये कोंडून घेणार नाही. आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणार. बराबरचं काकू माझं. आता काय व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही लढणार. देवी आई आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे काहीच वाईट घडणार नाही. हे साधका, इथवर येऊन तू मिळवलेली ही अघोर कृष्ण विवरापरी अथांग विद्या तुझ्या भल्यासाठी आणि देवतांच्या तसेच त्यांच्या अनुयायांसाठी कृतक आणि तितकीच जहाल आहे. आपलं असं एकत्र येऊन लढणं ही विरोचकाच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती आहे. पण हे सगळं करताना खूप सावध राहायचं. सगळ्यात आधी विरोचकाकडे कोणती शक्ती आली आहे हे कळायला हवं. प्रतिबिंब विद्या नामक ही विद्या धारण करणे सोपे नाही. प्रतिबिंब विद्या, प्रतिबिंब. पण तू ही विद्या मिळवलीस म्हणजे देवतांचा नाश निश्चित. पण या तिमिराच्या गर्भातून अवतरलेली ही विद्या सप्तरथी आदित्य नारायण सूर्य अंबरात भ्रमण करत असताना उपयोगाची नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.